समजा तुम्ही होम लोन घेतला आहे आणि उद्या तुमच्यासोबत काही बरं वाईट झालं तर त्याची ईएमआय कोण भरणार? अनेकांना वाटतं की अशा परिस्थितीमध्ये ते लोन संपून जातं, पण असं होत नाही. त्याचे ईएमआय तुमच्या कुटुंबाला भरावे लागू शकतात. पण हो, जर लोन घेताना तुम्ही ही गोष्ट केली असेल तर त्याचे ईएमआय तुमच्या कुटुंबाला भरावे लागणार नाहीत. होम लोन घेताना एक होम लोन इन्शुरन्स सुद्धा असतो. यामध्ये जर लोन घेणाऱ्या व्यक्तीचं अचानक निधन झालं तर पॉलिसीनुसार त्या लोनची जबाबदारी एक इन्शुरन्स कंपनी घेते. बऱ्याच केसमध्ये बँकवाले त्यांचाच इन्शुरन्स घेतला पाहिजे असं सांगतात, पण त्यावेळी तुम्ही असं विचारा की असं कुठं लिहिलं आहे, कारण आरबीआयच्या गाईडलाईन नुसार याला मिस सेलिंग म्हणतात. अनेक वेळा बँक मार्फत मिळणाऱ्या इन्शुरन्सची किंमत ऑनलाईन पेक्षा जास्त असते. काही वेळा इन्शुरन्सचा प्रीमियम तुमच्या होम लोन मध्ये जोडलेला असतो आणि त्या प्रीमियमच्या रकमेसहित तुम्हाला होम लोन वर इंटरेस्ट भरावा लागतो. तसेच ऑफलाईन पॉलिसीज मध्ये गरजेपेक्षा जास्त रायडर्स आणि ऍडिशनल चार्ज असू शकतात. तुम्ही हा इन्शुरन्स ऑनलाईन खरेदी करा. ऑनलाईन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे प्लॅन्स, कव्हरेज आणि पेमेंट ऑप्शन एकाच ठिकाणी चेक करू शकता आणि ऑनलाईन इन्शुरन्सची लाईफ टाइम कॉस्ट ऑफलाईन पेक्षा 70% कमी असू शकते. आता हा इन्शुरन्स कुठून घ्यायचा याची लिंक मी माझ्या बायो मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन आताच होम इन्शुरन्स खरेदी करा.